गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जीवनामध्ये सर्वात सुखी मनुष्य कोणता आहे बरं? सर्वात सर्वश्रेष्ठ मनुष्य कोणता आहे बरं? ज्याला सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला ना तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तोच खरा मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे ना, आणि तोच असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये किती जरी मोठ्या अडचणी आल्या तरी ह्या सर्व गोष्टींवर जो नियंत्रण करतो ना, तोच खरा मनुष्य आहे। समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे। जणी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे। बघा, समाजात वावरत असताना आहे ना, भोजन करत असताना मुखानं राम नाम घ्यावं, ते आदरपूर्वक आणि स्पष्ट मोठ्यानं म्हणावं, भगवंताचं चिंतन करीत जावं। जेव्हा आपण जेवण करायला बसतो तेव्हा जेवणा अगोदरसुद्धा भगवंताचं नामस्मरण करावं। असं केल्यामुळं सहजपणे भगवंताची प्राप्ती होत असते। म्हणजे दिवसभरामध्ये जेवढ्या आपण गोष्टी करतो, नवे तर खाण्यापिण्याची वेळ असेल, नवे तर आपण दुसरं काही काम करत असतील, तर त्या प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला भगवंताला आठवून भगवंताचं नामस्मरण घेऊन त्या प्रत्येक कामाची सुरुवात व्हायला हवी। म्हणजे भगवंता तुला वाटेल तसं तू कर, पण तुला नामस्मरण करून तुझं मी या कामाची सुरुवात करतो असं जेव्हा आपण म्हणू ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होईल। आणि आता गुरुपौर्णिमासुद्धा लवकरच येणार आहे, आणि या गुरुपौर्णिमेचे वेध प्रत्येक भक्ताला लागलेले आहेत। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, खरी गुरुपौर्णिमा आहे ती मनुष्याच्या आयुष्यामध्ये कधी निर्माण होईल बरं? बघा, प्रत्येक व्यक्तीला आहे ना, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काही ना काही उद्देशाने आणत असतो। कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी आपला वापर करून जातो, तर कोणी जगण्याचा खरा अर्थसुद्धा शिकवून जातो। कधी कधी आपल्या या मानवी स्वभाव असा आहे ना, जर विश्वास असेल तर न बोलता समजून घेता येतं, विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीतार्थसुद्धा घेतला जातो। पण समर्थ वचन आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला वाईट वागू देत नाही, कधीच तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत नाही, आणि भले जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल तर ते दुःख तुमच्या भल्यासाठीच असणार आहे, एवढं मात्र समजून घ्या। आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आहे ना, तो देवाने दिलेला नवा आशीर्वाद आहे। आनंदी राहा, प्रसन्न राहा, आणि आपलं आयुष्य सुंदर बनवा। पण मनुष्य मात्र तसं करतो का बरं? प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्य वादविवाद निर्माण करतो, अहंकार निर्माण करतो। मग त्याच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होईल का बरं? समाधान निर्माण होईल का बरं?
प्रत्येक गोष्टीमध्ये संशय निर्माण केला, पती पत्नीच्या नात्यामध्ये संशय निर्माण झाला, आपल्या घरच्या घरगुती भांडणांमध्ये विरोध निर्माण झाला, तर मनुष्याचं समाधानी जीवन होईल का? त्यासाठी हे समर्थ विचार आहेत ना, ही समर्थ विचारांची शिदोरी आहे, ती प्रत्येक शिष्याला मिळायला हवी. पण शिष्य नम्रतेने वागला तर होईल ना. बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही जास्त दुःख जरी झालं तरीही कधीच हरवून जाऊ नका, कधीच कोणाला दोष देऊ नका. बघा, काही काही माणसं असतात ना, ज्या भगवंताची भक्ती करतात ना, त्यालासुद्धा दोष द्यायला कमी पडत नाही. मग त्यांच्या जीवनामध्ये अजून दुःख येऊन जातं. म्हणून बघा, एका आपण सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की नक्की मनुष्यानं राहावं कसं. मनुष्याच्या जीवनामध्ये असलेल्या अंधश्रद्धा ते पापाचेच धणी बनत असतात ना. म्हणून एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावातून एक गुरु आणि एक शिष्य जात होते. बराच वेळ चालल्यानंतर त्यांना तहान लागते. बघा, म्हणून तो एका शेतामध्ये पोचतो. ते शेत खूप मोठं आणि सुपीक होतं, पण ते शेत बघून वाटत होतं की मालकाचं त्या शेताकडे फारसं लक्ष नाही. तिथे एक झोपडी होती आणि दोघांनी झोपडीचा दरवाजा ठोठावला. बघा, तो दरवाजा ठोठावला असताना त्यातून एक व्यक्ती आणि पत्नी आणि मुलांसह बाहेर आला. सर्वांनी फाटलेले जुने कपडे घातलेले होते. गुरूंनी अतिशय नम्र विनंती केली की पिण्याचं पाणी मिळेल का बरं. त्या माणसाने त्या दोघांना पाणीसुद्धा दिलं आणि पाणी पिऊन झाल्यावर गुरु म्हणाले की तुझे शेत खूप मोठं आहे, पण त्यात एकही पीक आलं नाही बरं. मग तू आपला उदरनिर्वाह कसा चालवतोस बरं. तो माणूस म्हणाला, गुरुजी, आमच्याकडे एक म्हैस आहे जी भरपूर दूध देते. त्यातील काही दूध विकून आम्ही उदरनिर्वाह करतो आणि उरलेलं दूध खाऊन उदरनिर्वाह करतो. संध्याकाळ झाली होती आणि खूप उशीरसुद्धा झालेला होता. म्हणून गुरूंनी शिष्याला सांगितलं, आपण येथे रात्र घालू आणि सकाळी लवकर निघू. गुरुनं त्या कुटुंबाकडे तिथे राहण्याची परवानगी मागितली आणि ते दोघेही तिथेच राहिले. मध्यरात्री गुरूंनी शिष्याला उठवलं आणि म्हणाले, चल, आपल्याला भविष्यासाठी यावेळी येथून निघायचं आहे आणि त्याच वेळी या कुटुंबातील म्हैस घेऊन जंगलामध्ये कुठेतरी सोडू. आपल्या गुरुच्या या बोलण्यानं शिष्याला आश्चर्य वाटलं, कारण ज्या गुरुनं त्याला योग्य मार्गावर चालायला शिकवलं होतं, आज तेच गुरु त्याला कोणाचे तरी वाईट करायला सांगत होते. पण गुरु काय करू शकतो ना, शेवटी ते गुरुच होते. म्हणूनच त्यांनी गुरुच्या बोलण्याशी सहमती दर्शवली आणि दोघेही त्या माणसाच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले आणि त्या म्हशीला जंगलामध्ये अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या म्हशीला परतणं अशक्य होतं. या घटनेनंतर शिष्याचं मन अस्वस्थ वाटू लागलं आणि सुमारे 10-11 वर्षांनी जेव्हा तो मोठा गुरु बनला तेव्हा त्याने विचार केला की त्या माणसाला भेटून त्याला आर्थिक मदत का करू नये बरं, जेणेकरून त्या दिवशी झालेली चूक सुधारता येईल. शिष्य त्या माणसाच्या मदतीसाठी निघाला आणि बराच वेळ चालल्यानंतर तो त्या माणसाच्या घरी पोचला. पण तिथे पोचल्यानंतर शिष्याला आश्चर्य वाटलं. तिथे त्याला खूप हिरवळ दिसली. तिथे मोठमोठी फळझाडं लावलेली होती आणि छान मोठं घर बांधलेलं होतं. तेव्हा शिष्याला वाटलं की म्हैस गेल्यानंतर घरच्यांनी सर्व काही विकलेलं आहे असं दिसतं. असा विचार करून शिष्य निघून जाऊ लागला. तेव्हाच त्यानं तो माणूस पाहिला आणि म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखत नसाल, पण मी माझ्या गुरुसोबत खूप वर्षापूर्वी तुमच्या घरी आलो होतो. तो माणूस निराशेने म्हणाला, हो, तो दिवस मी कसा विसरू शकतो बरं. तू मला न सांगता इथून निघून गेला होतास आणि आमची म्हैसही त्या दिवशी कुठे गेली ना ते कळालंच नाही. आजपर्यंत परत आली नाही.
बरेच दिवस या गोष्टीची काळजी वाटू लागली. काय करावं काही समजत नव्हतं, पण जगण्यासाठी काही काम करावं लागेल. मग एक दिवस मी लाकूड तोडून विकू लागलो. हळूहळू पैसे वाचवून मी माझ्या शेतात पिके घेऊ लागलो. मग मलाही थोडा नफा होऊ लागला. त्या नफ्यानं मी फळझाडं लावली, त्यामुळे मला भरपूर नफा मिळू लागला. माझं काम चांगलं झालं. सध्या मी जवळच्या गावातील सर्वात मोठा व्यापारी आहे. तो माणूस पुढे म्हणाला, त्या दिवशी माझी म्हैस गेली नसती ना, तर कदाचित आज माझ्यासोबत हे सर्व घडलं सुद्धा नसतं. त्यामुळं इतर कोणाला काम करायचं नव्हतं. ती म्हैस निघून गेल्यावर काहीतरी नवीन विचार करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याचा परिणाम माझ्यासमोर आहे. हे सर्व ऐकून शिष्य म्हणाला, पण हे सर्व तुला पूर्वीही करता आलं असतं. तो माणूस म्हणाला, हो नक्कीच करू शकलो असतो, पण त्यावेळी माझं काम कोणतंही कष्ट न करता चालू होतं आणि हे काम करण्यास मी सक्षम आहे असं मला कधीच वाटलं नाही. त्यामुळं मी कधीच काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नसताना मला वाटलं की काहीतरी वेगळं काम सुरू करावं, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकेल. मग मी मनात ठरवलं की आता काहीतरी करायचं आहे. जे काही करेल ना ते पूर्ण मेहनती आणि प्रामाणिकपणे करेल. त्याचप्रमाणे आज मी यशाच्या या टप्प्यावर आहे. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना. या कथेतून आपण काय शिकलो बरं? तुमच्या आयुष्यामध्ये या म्हशीसारखा काही अडथळा आहे का बरं? प्रत्येकानं जाणून घ्यायला हवं. प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारायला हवा, तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्यापासून रोखत आहे का? जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर पुढे जाण्याची हिंमत दाखवा आणि जगाला काहीतरी वेगळं दाखवा. कारण प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य असतं, निश्चिंतपणे लपलेलं आहे. फक्त आपलं कौशल्य बाहेर आणण्याची गरज आहे. आणि आजच्या या कलियुगामध्ये आहे ना, पैशाविना कोणी आणलेला आहे का बरं? कोणीच नाही ना. पण जिथे भरपूर पैसा आहे तिथे संस्कार नाहीत. आणि जर संस्कार आणायचे असतील ना, तर गुरुशिवाय शक्य नाही. गुरु तुम्हाला करायलाच लागेल. म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आमचा एक काळ होता ना, आम्ही अशा दिवसामध्ये कुठे पडलेलो असायचो. आमच्या हाताला काम नसायचं. आमची परिस्थिती एवढी वाईट होती. पण आजचा जर दिवस पाहिला ना, तर आमचं सर्व काही व्यवस्थित आहे. कारण आम्हाला गुरु चांगला भेटला आणि गुरुच मनुष्याचं आयुष्य चांगलं बनवत असतो ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना. आता या कलियुगाचा जर विचार केला ना, जगात पुढं जाण्यासाठी नुसतं चांगलं रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणाची सुद्धा जोड द्यावी लागते ना. आपण पाहत असतो कधी कधी आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी येऊन जातात, एवढं दुःख येऊन जातो, तरी भक्ती मार्गाचा जोर जो कमी करत नाही, भक्ती मार्गाचं सामर्थ्य जो कमी करत नाही, तो ऊर्जावान राहतो. आणि जो दुःखांना घाबरून भक्ती मार्ग सोडतो, त्याच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण होतं ना, त्याचं सुख जास्त वेळ टिकतं का बरं? म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख येत असेल, त्या त्या वेळेला समजून जावं की भगवंत आपली दरवेळेला परीक्षा बघत असतो. आणि जेव्हा जास्तीत जास्त दुःख येईल असं तुमच्या मनामध्ये सुद्धा वाटेल की आता भक्ती मार्गाचा काहीच उपयोग नाही, तेव्हा समजून घ्या की भगवंत तुमच्या जास्तीत जास्त जवळ आलेला आहे. पण अशा वेळेला मनुष्य काय करतो बरं? अशा वेळेला भक्ती मार्ग सोडून देतो. अशा वेळेला वाईट गुण धरतो. अशा वेळेला अहंकारी होतो. अशा वेळेला मनुष्य लोभी होतो. म्हणजेच भगवंत दरवेळेला मनुष्याची परीक्षाच बघत असतो. पण प्रत्येक परीक्षेमध्ये मनुष्य जर पास झाला ना, तर खरा भक्तिवान होतो, सर्वश्रेष्ठ मनुष्य होतो. म्हणून आपल्या जीवनात सुद्धा दुःख येणार आहेत. म्हणून आपल्या जीवनात जर चांगला गुरु असेल ना, तर आपल्या जीवनातलं दुःख, आपल्या जीवनातल्या दुःखांचा
जो तीव्रपणा आहे ना तो पूर्णपणे कमी करतो. मग आपल्या जीवनामध्ये राहील काय बरं? दुःखांची तीव्रता जेव्हा कमी केली तेव्हा आपल्या जीवनात सुखच राहील ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगला गुरु असणं गरजेचं आहे. जेव्हा मनुष्याला चांगला गुरु भेटतो ना तेव्हा मनुष्य कुठे जाऊन बसतो. बघा, शाळा 2 आहेत, पण त्या 2 शाळेमध्ये वेगवेगळे शिक्षक आहेत. एक शिक्षक आहे ना तो सुंदर शिक्षा देतो आणि दुसरा शिक्षक आहे त्याचं शिक्षणावर लक्ष नाही. मग त्याच्याकडे शिकणारी मुलं आहेत ती पुढे जातील का बरं? आणि दुसरीकडे जो शिक्षक आहे ना तो सुंदररित्या मुलांना शिकवतो, त्याची मुलं टॉपर होतील. म्हणून आपला गुरु चांगला असणं गरजेचं आहे. जर आपला गुरु भक्कम असेल ना तर आपल्याला कुठेही जरी टाकलं ना तर कधीच भयभीती नाही. कितीही अंधार असू द्या, कितीही दुःख असू द्या, पण चांगल्या गुरुचा शिष्य असतो ना तो कधीच हारत नाही. ज्याप्रमाणे अर्जुन होता, चांगला गुरु भेटला म्हणून अर्जुनसुद्धा चांगलाच झाला ना आणि नंतर भगवंताची सुद्धा प्राप्ती झाली ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जर गुरु चांगला असेल ना तर गुरुचं मनुष्याला भगवंताची प्राप्ती करून देतो. समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला पहिले गुरु मिळतात त्याचे आईवडील. पण आज जर आपण आईवडिलांचा जर विचार केला ना, या कलियुगाचा जर विचार केला तर कली एवढा बेभान झालेला आहे की माणसाच्या मनामध्ये प्रेमच राहिलेलं नाही, माणसाच्या मनामध्ये ममता राहिलेली नाही. मग आपल्या आईवडिलांचा तो सन्मान करेल का बरं? म्हणूनच समर्थांनी हे विचार निर्माण केले जेणेकरून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रता असायला हवी, जेणेकरून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करायला हवं. पण मनुष्य मात्र समर्थ विचार आपल्या मनामध्ये घेतो का बरं? कधीच घेत नाही. जोपर्यंत ही मनुष्याची वृत्ती आहे ना ती नम्रपणे होत नाही. आता ही नम्रपणे कशी होईल बरं? म्हणजे माझ्यामुळं तुम्ही नाही तर तुमच्यामुळं मी आहे, ही वृत्ती ठेवा. बघा किती माणसं तुमच्याशी जोडली जातील. आपलं जगणं दुसऱ्यासाठी म्हणजे जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. त्याप्रमाणे आपण आहोत का बरं? आपलं काहीच अस्तित्व नाही. मग आपलं काही अस्तित्व नसताना हा अहंकार कशासाठी आहे बरं? आपल्याकडं थोडं जरी धन आलं ना तरी आपल्याला मीपणा येतो. पण मीपणा येण्याचं कारण काय आहे बरं? त्याचं कारण महत्त्वाचं आहे ना. आपण समर्थ विचारांमध्ये नसतो, आपण नामस्मरणामध्ये नसतो. जगामध्ये आपल्यापेक्षा किती मोठं लोक आहेत ना ते आपल्याला माहीत नसतं. ज्यांच्याकडे भरपूर काही आहे ना ते नम्र असतात. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. पण आपण नम्र कधी राहतो का बरं? आपल्याकडं थोडं जरी काही आलं ना तरी आपण मोठमोठ्या गप्पा मारतो, मोठमोठी मीपणा करतो. पण हा मीपणा आहे ना मनुष्याला अधोगतीकडे नेत असतो. म्हणून समर्थांनी आमच्यासारख्या लोकांवर खूप दया केलेली आहे. कारण का बरं? कारण आम्ही मोठे झालो ना तेव्हा मॅगी यायच्या आत आम्ही मोठे झालो होतो, मोबाईल यायच्या आत आमचं शिक्षण झालेलं होतं, व्हॉट्सअप यायच्या आत आमचं लग्न झालेलं होतं. म्हणजे आता लहानपणी इंग्रजीचं हे फॅड अजिबातच नव्हतं ना. म्हणजे ABCD XYZ याचा संबंध शाळेत गेल्यावर तेही इंग्रजीच्या तासालाच कळायचा. म्हणजे आमच्या लहानपणी आहे ना बघा 2 वाक्य 5वीत गेल्यावर वाचता यायची तरी घरी जबरदस्तीचं कौतुक व्हायचं. ती म्हणजे कोणती बरं? माय नेम इज सीता गीता काहीही असू द्या. म्हणजे आईनं लाडानं जवळ घ्यायची, मायेनं मुकासुद्धा घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकानं पाहायची ना की पोराला एकदम कंडक्टर झाल्यासारखं वाटायचं. अहो कंडक्टर याच्यामुळं की आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसानं विचारलं ना, काय रे बाळा मोठेपणी तू काय होणार आहेस बरं?
असा जरी प्रश्न कधी विचारला ना, तर ते मुलगं हमखास म्हणायचं, मी मोठेपणी पोलीस होणार, मी मोठेपणी कंडक्टर होणार. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर मॅट्रिकचा म्हणजे 10वीचा निकाल लागल्यावर तुला किती पर्सेंटेज मिळाले असा प्रश्न आहे ना, कोणीही कुणाला विचारत नव्हतं. फक्त एवढंच विचारायचे, पहिल्या झटक्यामध्ये पास झालास का? बघा, आपण हो म्हणताच पूर्ण अख्ख्या गावाला आनंद व्हायचा. म्हणजे सुख नक्की काय होतं ना, आनंदाच्या मोठ्या होण्याच्या कल्पना काय होत्या, किती छोट्या होत्या ना, पण त्यात आनंद मोठा होता. म्हणजे लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टींचा विस्तार होतो त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं. तुम्ही बघा, पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घराची वस्तू कमी, पगार कमी, त्याच्यामुळं शेवटचा आठवडा हमखास तंगी आणि उसणं पासणं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता. तरीही मजा होती ना. तुम्ही आठवण पहा, गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं. उसणं पासणं करावंच लागायचं. साखर, गोड तेल, कोथिंबीर, मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसण्या मागाव्या लागत होत्या. म्हणजे तो जन्मसिद्ध आपला हक्कच होता ना. त्यामुळं कोणाकडं हात पसरणं म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधीच वाटलं नाही. उलट या गोष्टींची इतकी सवय होती ना, कोणत्याच गोष्टीला कधीच कमीपणा वाटत नव्हता. जेव्हा डोकं दुखल्यावर शेजाऱ्यांकडं अमृतांजनचं एक बोट उसणं मागायला सुद्धा अजिबात लाज वाटत नव्हती. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांसाठी त्या 10 पैशांच्या 3 बिड्या किंवा 15 पैशांचा तंबाखूचा पुडा आहे ना, तो आणतानाही मान कशी ताट असायची. म्हणजे कोणतीच गोष्ट कोणापासून लपूनही राहत नव्हती आणि तसा प्रयत्नही कोणी करत नव्हता. म्हणजे गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पाहायला येणार असतील तर ही बातमी लपून राहू शकत नव्हती, कारण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून पोह्यांच्या प्लेट, चमचे, उसणं पासणं सर्व काही आणलं जायचं. म्हणजे त्या पोरगी दाखवायचा कार्यक्रम आहे ना, तो त्या लोकांशिवाय होऊ शकत नव्हता. आणि खरी श्रीमंती होती ना, ती आजची गरज आहे. पण आज आपण सर्व काही विसरलेलो आहोत. येणं जाणं भेटणं सर्व काही विसरलेलो आहोत. या स्टेटसने आपली वाट लावलेली आहे. जे काही दिवसामध्ये जे काही होतं ना, ते आपण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेवलास का, झोपलास का, सुकलास का, दुखलास का, सर्व काही आपण स्टेटसवर विचारतो. पण प्रत्यक्ष मात्र आपण एकमेकांना भेटत नाही. मग आपला संवादच नसेल तर आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का बरं? म्हणजे मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमळ स्वर आहे ना, तो अगोदर जगण्याचं बळ देत होता. पण आता माणसाशिवाय, गाठीभेटीशिवाय, संवादाशिवाय मनुष्य मरून गेलेला आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत ना, त्या वारंवार घडत आहेत आणि या गोष्टींमुळं मनुष्याचं आयुष्य बर्बाद होत आहे. म्हणजे अगोदर हा मोबाईल आहे ना, हा मोबाईल या मनुष्याचा एक दिवस घात करणार आहे. आपण म्हणतो की जग हे भरपूर पुढं गेलं, पण जग कसलं पुढं गेलं हो? जेव्हा मोबाईल नव्हता, जेव्हा काहीच उपकरणे नव्हती, तेव्हासुद्धा लोक जगत होती, पण जास्त जगत होती. आता सर्व काही आलं आणि लोकांचं आयुर्मान कमी झालं. म्हणजे मनुष्याचा भक्तिमार्ग कमी झाला. मनुष्याच्या जीवनामध्ये निरर्थक गोष्टी वाढल्या. मनुष्य वाईट संगतीमध्ये गुंतू लागला. मनुष्याचे डोळे कमकुवत झाले. मनुष्याचं चालणं बंद झालं. मग मनुष्याच्या जीवनामध्ये सुख राहील का बरं? हे शरीरच निकोष झालेलं असेल तर मनुष्य आनंदी राहील का बरं? कधीच राहू शकणार नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, एक आमचा काळ असा होता ना की आमच्या काळामध्ये TV नवीन आला होता. आणि ज्यावेळी TV नवीन आला होता ना, त्यावेळी TVला रामायण आणि महाभारताशिवाय दुसरं काही दाखवलं जात नव्हतं. म्हणजे त्यावेळी सर्व गोष्टी होत्या ना, त्या संस्काराने होत होत्या, भक्तिमय होत होत्या.
पण आताची जर विचार केला ना तर आता आपण महाभारत रामायण बघतो का बरं? महाभारताच्या ना रामायणाच्या गोष्टी आहेत ना सर्वांच्या तोंडपाठ झालेल्या आहेत, पण त्या आपण आचरणामध्ये आणतो का? राम कोण होता, रामावर किती प्रसंग आले आणि त्या प्रसंगातून कसला मार्ग काढला, त्या गोष्टी आपण विसरलेलो आहोत. आपण फक्त त्या गोष्टीपुरतं मर्यादित आहोत, पण आपल्या जीवनामध्ये आपण त्या निर्माण करतो का बरं? म्हणून जीवन खूप सुंदर आहे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेला संकल्प करा, गुरुपौर्णिमा पाहून आपला गुरु करा. जर तुम्ही नवीन हे निरूपण ऐकत असाल तर आपल्या जीवनामध्ये गुरु हा नक्की असावा, कारण गुरुच्या मार्गदर्शनामुळं आपण पुढेच जात असतो ना. कधी मागे खेचले जातो का बरं? कधीच नाही. आणि हा समर्थ रूपी जर गुरु असेल ना तर तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. म्हणून गुरु चांगला करा. गुरु जर चांगला असेल ना तर शिष्याचं कल्याणच होऊन जातं. जय जय रघुवीर समर्थ.